मी निलेश मोहन शिर्के, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलटण क्रमांक 1, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे उपशिक्षक पदावर कार्यरत असताना मला शाळेतील काही अवैध बाबी लक्षात आल्यानंतर बोगस रेकॉर्ड बाबत मी प्रशासनाला माहिती दिली आणि संबंधित शिक्षक केंद्रप्रमुख ज्यांनी तो बोगस कारभार केलाय त्यांना वाचवण्यासाठी तत्कालीन गट शिक्षण अधिकारी नवनाथ वनवे व गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी मला खोटे नियम व खोट्या तक्रारींच्या आधारे 11/12/2020 रोजी निलंबित केले। याच्या विरुद्ध मी इथं 27/9/2021 पासून सत्याग्रह करत आहे, चुकीची कारवाई रद्द व्हावी म्हणून। मी जे आरोप केलेले होते त्या अंतर्गत एक केंद्रप्रमुख आणि 2 शिक्षक संबंधित मलटण क्रमांक 1 चे निलंबित झाले। म्हणजे प्रशासनाच्या लक्षात आलं की मी जे केलेले आरोप खरे होते व माझं निलंबन हे भ्रष्टाचारींना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक वैयक्तिक आकर्षातून केलेलं आहे आणि त्यातही खोटी कारण दिली आहे। मला 1964 नियम 3/2 टाकलेला आहे सेवा शिस्त नियम मधला। तर त्या अंतर्गत माहिती अधिकारात माहिती विचारली असता त्याचा कुठलाही पुरावा गट शिक्षण अधिकारी दौंड यांनी सादर केलेला नाही। नंतर 22/5/2019 ची एक तक्रार आहे ते दुसऱ्या शाळेतील शिक्षकाबद्दल आहे, मुख्याध्यापकाबद्दल। त्या शाळेचा आणि माझा काही संबंध नसताना संबंधित तक्रारीचा उल्लेख करून मला निलंबित केलेला आहे आणि माहिती अधिकारात माहिती विचारली असता संबंधित तक्रारीवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही असं उत्तर दिलेलं आहे। तसेच माझ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे एक अहवाल आहे की निलंबन पूर्व अहवाल, तर त्यामध्येही मी दोषी नसताना त्याचा उल्लेख करून मला निलंबित केलेला आहे। संबंधित अहवाल तयार करणारे अधिकारी वेगळे आहेत, शाळेवर आलेले अधिकारी वेगळे आहेत आणि सही मात्र चौथ्याचीच आहे। म्हणजे हा पूर्ण अहवालच बोगस आहे, त्याच्या आधारे मला निलंबित केलेले आहे। तसेच निलंबन आदेशामध्ये एक मोहन शिर्के यांनी शिक्षण परीक्षेमध्ये गोंधळ घातला म्हणून मला म्हणजे निलेश शिर्केला निलंबित केलेले, म्हणजे पूर्ण निलंबन आदेश हाच अवैध आहे। आणि याबाबत मी निलंबन झाल्यानंतर माझी सेवा शिस्त नियम 1964 मधील नियम 6(3) अंतर्गत चौकशी झाली निलंबनानंतर। तर त्या चौकशीचा अहवाल 20/9/2021 रोजी बारामतीचे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी जमा केलेला आहे। तर या अहवाला जवळजवळ 2 वर्ष होऊन गेले, अद्याप निर्णय नाही आणि त्या अहवालात सुद्धा मला दोषी दाखवलेला नाही, तरी माझ्यावर कारवाई चालू आहे। त्याच्यानंतर शिस्त व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त अपील नियम 1964 मधील नियम 12(1) प्रमाणे माझ्या अपिलावर सुनावणी झाली। जिल्हा परिषद पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात इन कॅमेरा सुनावणी झाली। संबंधित याचा अहवाल इतिवृत्त आलेला आहे। त्या इतिवृत्तानुसार नियम 1964 मधील नियम 12(1) नुसार तो निलंबन आदेश माझा अवैध असल्याने रद्द झाला पाहिजे, परंतु नियम 21(1) नुसार अद्याप तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुद्धा कुठलाही निर्णय घेतला नाही आणि आता जे आलेले आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण साहेब यांनी सुद्धा अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि यामुळे माझं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे। आर्थिक, शारीरिक आणि मानसिक मला त्रास दिलेला आहे। तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला न्याय मिळण्यास विनंती आहे। त्याचप्रमाणे माझी पत्नी 25/1/2024 पासून आमरण उपोषणाला बसली होती की गोरक्षनाथ हिंगणे आणि मुकुंद देंडगे या 2 भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी निलंबित करा। यामध्ये जो गोरक्षनाथ हिंगणे आहे तर त्याचा मुळशीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित शिस्तभंगाची कारवाई करा असा स्पष्ट अहवाल दिलेला असताना गेले वर्षभर झाले त्याला वाचवण्याचा प्रयत्न शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड आणि प्रशासन करत आहे। त्याचप्रमाणे मुकुंद देंडगे नावाचा जो विस्तार अधिकारी शिक्षण विस्तार इथला हा सुद्धा शासकीय कर्मचारी असून इतर धंदे करतो, नियमात बसत नसताना हा इतर धंदे करतो, म्हणजे खरेदी विक्रीचे धंदे, संमोहनाचे कार्यक्रम, नंतर मालिकेमध्ये काम करतो। ज्या मी माहिती अधिकारात माहिती मागितली असता त्यात असं उत्तर दिलेलं की आम्ही कुठल्याही कर्मचाऱ्याला वेब सिरीज किंवा मालिकेत काम करण्यास परवानगी दिली नाही आणि असं असताना हे सगळे पुरावे देऊनही संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, परंतु माझ्यासारख्या प्रामाणिक शिक्षकावर खोटी कारणं देऊन निलंबनाची कारवाई केली जात आहे। म्हणजे प्रशासनामधला भ्रष्टाचार जर आपण बाहेर काढला किंवा प्रशासनाला त्याची कल्पना दिली तर मात्र प्रामाणिक शिक्षकांवर कारवाई होते, पण भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई होत नाही। दप्तर दिनगाई कायद्याअंतर्गत एक शिक्षण अधिकारी आणि संबंधित
विभागावर अधिकारी आहेत जबाबदार, तर त्यांच्यावर का कारवाई करण्यात येऊ नये? तर इथं आपल्या देशात लोकशाही आहे असं म्हणतात, तर मग लोकशाही आहे तर कायद्याप्रमाणे का कारवाई होत नाही? लोकशाही मार्गाने संबंधित अधिकारी पदावर आलेले आहेत, परंतु पदावर आल्यानंतर मात्र हुकुमशाही पद्धतीने कारभार चालू आहे आणि याच विरुद्ध माझा आवाज उठवलेला आहे मी. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाने दखल घ्यावी. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि सीओ साहेब यांना मी विनंती करतो की तत्काळ माझी दखल घेऊन मला सेवा शिस्त नियम 1964 मधील नियम 21(1) नुसार तत्काळ न्याय द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद.